नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मार्च ज्याच्यावर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो याची A to Z माहिती प्रोसेस पाहणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सर्व A to Z माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, आपण आज व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 4 स्टेप असणार आहेत. यामध्ये नोंदणी, लॉग इन, अर्ज आणि मित्रांनो पेमेंट या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुमचा या ठिकाणी मेल ID टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचा पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. 8 अंकी या ठिकाणी किमान पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ब्रह्मध्वनी या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा जो आहे तो. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं इंग्रजीतून नाव, त्याचबरोबर तेच नाव या ठिकाणी मराठीतून आणि जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो कॅप्चा आहे या ठिकाणी कॅप्चा टाकून रजिस्ट्रेशन ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी मेल आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी मेल ID आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून या ठिकाणी साइन इन करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण ओके तर म्हणजे या ठिकाणी तुमचं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक करा. त्यामध्ये मित्रांनो पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र अपलोड करायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला पदासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. यामध्ये मित्रांनो एकूण 5 स्टेप असणार. पहिल्या स्टेपमध्ये व्यक्तिगत माहिती, दुसऱ्या स्टेपमध्ये आरक्षण, तिसरा संपर्क तपशील, इतर माहिती आणि शैक्षणिक तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे इंग्रजीतून, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर आईचे नाव या ठिकाणी इंग्रजीतून लिहायचं आहे. तेच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला देवनागरी म्हणजे मराठीतून या ठिकाणी लिहायचे. त्याचबरोबर एखादं तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करणार, एकूण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 5 पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता एकाच लॉग इनवरून. त्याचबरोबर पहिल्यांदा ज्या पदासाठी अप्लाय करायला असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. कोणता घटक आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की एका पदासाठी एकदाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो पुढची स्टेप येते या ठिकाणी तुमचं आरक्षण. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही खेळाडू असल्यास येस करायचं आहे. बाकीचे ऑटोमॅटिक नो होत जातात, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं कोणतं आरक्षण असल्यास या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो या ठिकाणी करायचं आहे. खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड असल्यास या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर पोलीस पाली असल्यास या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं कॅटेगरी, यामध्ये मित्रांनो तुम्ही ओपनमध्ये असल्यास सिलेक्ट करा किंवा EWS असल्यास EWS सिलेक्ट करा. त्याचा या ठिकाणी जाव क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी टाकायचा. त्याचबरोबर या ठिकाणी SC ST मध्ये असल्यास या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. VJMT असल्यास त्याचं जे तुमची कास्ट आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी त्याचा सिक्वेन्स टाका. तुमचं शिक्षण या ठिकाणी टाकायचं आहे. SSC SSC काय झालं त्याचा जो नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बर्थ डेट या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं ॲटोमॅटिक वय या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आहे तुमचा संपर्क तपशील. यामध्ये मित्रांनो तुमचा घरचा पत्ता, नंबर वगैरे जे आहे ते या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. रस्ता क्रमांक वगैरे, परिसर नाव या ठिकाणी मित्रांनो स्टेट महाराष्ट्र, जिल्हा कोणता येतो तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तालुका कोणता येतो या ठिकाणी लिहायचा आहे. गावाचं नाव, पोस्ट ऑफिस आणि पिनकोड या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर हे झालं कायम स्थायिक पत्ता आणि एकच असल्या या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे परमनंट आणि टेम्पररी असल्या ठिकाणी ते परमनंट आणि टेम्पररी एकच असल्या या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पुढील पृष्ठभागावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा इतर तपशील होतो तुमचा, या ठिकाणी धर्म या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जात जी आहे या ठिकाणी तुमची सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर पोस्ट जात या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्याचबरोबर पुढचा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पुढचं शासकीय किंवा निमशासकीयमध्ये असल्यास येस किंवा या ठिकाणी नो करायचा आहे. त्याचा तपशील याचा आहे. मात्र सर्वात गोष्ट डोमासील या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार. त्याचा जाव क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं डोमासेल कर्नाटकचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर इतर समांतर आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास या ठिकाणी त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचं इतर समांतर आरक्षण म्हणजे जसं की तुम्ही खेळाडू असल्यास खेळाडू तपशील द्यायचा आहे. म्हणजे मागं ऑन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. पदवीधर, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य या ठिकाणी तुमचं जे समांतर आरक्षण आहे किंवा महिला 30% असल्या या ठिकाणी तुम्हाला त्याचे डिटेल्स लिहायचे. मित्रांनो, तुम्ही जर नॉन क्रिमिनलमध्ये येत असल्यास म्हणजे या ठिकाणी जर येत असल्यास या ठिकाणी होय ऑप्शन येणार. त्याचा डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिक हा ऑप्शन देणार नाही. त्याचबरोबर पोलीस शिपाई पदासाठी या ठिकाणी तुम्हाला फिजिकल, त्याचबरोबर पोलीस शिपाई ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला विहित केलेली शारीरिक पात्रता पूर्ण असल्यास या ठिकाणी येस करायचं आहे. त्याचबरोबर पोलीस शिपाई पदासाठी
वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्यास या ठिकाणी येस करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या NCC असल्यास या ठिकाणी येस करायचं आहे किंवा नो करा त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर हलके वाहन मोटर्स या ठिकाणी त्याचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. येस किंवा नो या ठिकाणी लिहायचं आहे. संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र MSCID असल्यास या ठिकाणी येस किंवा नो लिहायचे आहे. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक असल्यास या ठिकाणी येस किंवा नो या ठिकाणी करायचे आहे. त्याच्याने तुम्हाला पुढील ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढची स्टेप आहे या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला याची 12वी या ठिकाणी कंपल्सरी आहे. मंडळाचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. त्या उत्तीर्ण वर्ष जे आहे या ठिकाणी लिहायचं आहे. प्राप्त गुण या ठिकाणी लिहायचे आहे मित्रांनो आणि आउट ऑफ गुण किती पडले या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. तुम्ही पदवीधर असल्यास या ठिकाणी पदवी लिहायची आहे. पदवीची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. नसल्यास या ठिकाणी नो करा. पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास या ठिकाणी येस करा. त्याचे जे तपशील आहे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड न झाली तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळावरती या ठिकाणी कार्यरत पद्धतीने काम करायचं असेल म्हणजे MSF मध्ये काम करायचं येस करा. प्रतिज्ञापत्रावर या ठिकाणी टिक करून या ठिकाणी पूर्व सदृष्टीवरती क्लिक करा. त्याबरोबर या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. माहिती चेक एकदा करायची आहे मित्रांनो. व्यवस्थित माहिती आहे का या ठिकाणी तुम्हाला चेक करून या ठिकाणी जतन माहितीवरती क्लिक करायची. मित्रांनो एकदा जतन केलेली माहिती पुन्हा या ठिकाणी संपादित करू शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. टोकन मिळाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं बघू शकता या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलात ते आणि फी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करायचे. त्याचबरोबर या फोटो आहे मित्रांनो फोटो क्लिक करा. फोटो या ठिकाणी तुम्हाला 5 ते 20 KB दरम्यान हाईट आणि वेट या ठिकाणी तुम्हाला दिली आहे. या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची सही या ठिकाणी क्रॉप करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. ओके तर मित्रांनो फोटो आणि सही या ठिकाणी तुमची अपलोड करून झालेले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा पदासाठी अर्ज करा या ठिकाणी यायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पेमेंट जर करायचं पे नाववर ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं ऑनलाईन करा. या ठिकाणी मित्रांनो त्याचा कॅप्चा जो आहे या ठिकाणी कॅप्चा या ठिकाणी टाकायचं सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायची आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वॉलेट डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर या तुम्हाला प्रिंटआउट या ठिकाणी तुम्हाला सेव्ह या ठिकाणी करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एकापेक्षा जर फॉर्म जास्त भरायचा असेल या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ते डिटेल या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीमधून टाकायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या पदासाठी मी तो पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट केलं होतं. त्याचबरोबर पुन्हा एकदा तेच असल्यास या ठिकाणी तुम्ही ह्या अगोदर अर्ज केलास या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे. त्याचबरोबर नसल्यास या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शन क्लिक करायचा जो हवा आहे तो आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचा आहे. ओके तर ही होती मित्रांनो पोलीस भरतीसाठी कसा पद्धतीने अप्लाय केला जातो याची A to Z माहिती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.